पासून हार्दिक स्वागत। ऑफ के बाहर गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल था। ये बहुत अच्छी गेंद थी, गेंदबाज विकी द्वारा। विशाल और आकाश की जोड़ी मैदान के अंदर। और दर्शकों को मैं बताना चाहूंगा AB11 और कुणाल 11 धातुरी के बीच आज के दिन का ये क्रुशियल मुकाबला, और दोनों सक्षम टीमें हैं। AB11 ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। विकी अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, राइट अप ओवर द विकेट। इस बार फुल टॉस गेंद थी, कला का इस्तेमाल किया, गेंद को डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर न भेज दिया है। गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ। अच्छा स्ट्रोक था, पैरों पर गेंद थी, सही नसीहत देते हुए बल्लेबाज विशाल इस प्लेइंग ऑन 4 स्कोर 4-1। विकी अपने बॉलिंग पर तैयार, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बहुत खूबसूरत स्ट्रोक, बॉलर के सर के ऊपर से सीधे बल्ले से पक्का पक्का पक्का, और ये लगा शानदार छक्का। शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ। इथं आपलीच पावनी आपलाच जोर। उडू देतो षटकार जाऊ दे पोल, दादूचे एक शॉट वन्स मोर। उडू देतो षटकार जाऊ दे पोल, विशाल के बल्ले से स्यूनरी सिक्सर था। ये बहुत ही अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच बल्ले का पूरा चेहरा दिखाया और गेंद झपा एक बार फिर लगा, बल्ले को लगी तो आवाज बहुत अच्छी आई थी, और उसके बाद में बाउंड्री लाइन के बाहर चली गई। जाएगी सुंदर बल्लेबाजी, डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। विशाल गजब की बल्लेबाजी कर रहे हैं। वंडरफुल बैटिंग, विशाल प्लेइंग ऑन 14 स्कोर 14 पर रन। विकी अपने बॉलिंग पार्ट पर तैयार है, राइट अप ओवर द विकेट। सीधे बल्ले से गेंद को खेल दिया बाउंड्री नंबर खिलाड़ी, इस बार गेंद के नीचे कोई गलती नहीं है। अच्छा कैच, बाउंड्री नंबर लपका गया, विकी को सफलता मिली है। विशाल बैक टू द पेवेलियन और कुणाल 11 दातियों की उम्मीद को ये पहला झटका। तर या आपण स्वागत सन्मान लगेच करून घेणार आहोत। आदरणीय सन्माननीय सुनीलजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी अनिलजी किनी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान सुनीलजी म्हात्रे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं। या स्पर्धेची गोड आठवण आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा असा संदेश देणारा बुके या ठिकाणी आपण पाहताय सन्मानित केलं जात आहे। तदनंतर दीपकजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी दशरथजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं। दीपकजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करेन की सर आपण पुढे या। दीपकजी देशमुख साहेब यांना विनंती करेन, आपल्या या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। तदनंतर या ठिकाणी रवींद्रजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत। मी तुषारजी किनी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान रवींद्र किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं। दरम्यान ऑन साइडला खूप चांगला फटका कडक शॉट पाहायला मिळतोय विशालच्या बॅट मधून, कणखर दर्जेदार षटकार या आपण रवींद्र किनी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। तुषारजी किनी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करूया। तर सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर ही स्पर्धा, 20 धावांवर पहिला धक्का आणि ते स्टार्ट अगदी चांगले झाले। या पण पुन्हा एकदा कंटिन्यूस प्रशांत आदवड़े सर। शुक्रिया प्रबोध। सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत। आप देख रहे हैं सुंदर चषक 2024 और पहले ओवर का खेल देखिए, 20 रन बनाए बल्लेबाजों ने। मनोज अपने बॉलिंग पर तैयार है
अपने होम ग्राउंड पर खेल रहे हैं। सामने बल्लेबाज की बात करें तो विशाल। बाला का विकेट गिरने के बाद स्कोर 20 रन 1 विकेट के नुकसान पर कुणाल 11 दातुरी टीम पहले बल्लेबाजी करते हुए इन्होंने स्टार्ट अच्छा किया है। विकेट जरूर खोया था बाला का, वो सिर्फ खेलना चाह रहे थे लेकिन फिलहाल गेंद बल्ले के ऊपर नहीं आई, या खतरा हो सकता है। विशाल रन लेना चाह रहे थे, रनआउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पवेलियन जाएंगे और कुणाल 11 दातुरी के उम्मीदों को यह दूसरा झटका। वरदली धतरा नोटाची आईली वरदली धतरा नोटाची आईली बघतील वरदली नवली और वरदली धतरा नोटाची आईली वरदली धतरा नोटाची आईली बघतील वरदली नवली। सुनीलजी म्हात्रे यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय आणि त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची आर्थिक मदत आली। एकदा सर्वांना विनंती आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे आभार व्यक्त करूया। 2000 रुपयाची आर्थिक मदत। 20 रन 2 विकेट के नुकसान पर मनोज गेंदबाजी कर रहे हैं। नए बैटर की बात करें तो रॉकी को मौका मिला, आकाश जिन्होंने अपना खाता नहीं खोला है। AB 11 ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था और बहुत सारे पालघर के खिलाड़ी इस टीम में आज देख रहे हैं। मनोज अपने बॉलिंग पर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। टॉस गेंद थी, हवा में खेल दिया है, मिस्टर स्ट्रोक। गेंद बहुत अच्छी थी, आउट ऑफ द स्टंप। बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करे थ्रो करे तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। इसी रफ्तार के साथ अगर चलते रहे तो स्कोर 74 दिखाई दे रहा है प्रोजेक्ट स्कोर। रॉकी और आकाश को यहाँ से एक साझेदारी बनाने की जरूरत है। 21 पर ऑफ 2 विकेट। ये मुकाबला समाप्त होने के बाद आर्या 11 और अतुल 11 उसन्नी के बीच मुकाबला है, लेकिन इनिंग ब्रेक में टॉस होने वाला है। दोन्ही संघांच्या कॅप्टनने विनंती आपली लिस्ट अपडेट करा आणि त्यासाठी आपण समालोचन कक्षाकडे यायचे तुषार यांना भेटायचं आहे। 12 मिनिटं आणि 35 सेकंद आता शिल्लक आहेत तुमच्याकडे, कारण 5 षटकांचा सामना आहे। 4 षटकांकरता 20 मिनिटं तुम्हाला दिली गेलेली आहे। दोन्ही संघ आर्या 11 आणि अतुल 11 उसरणी आपण व्यासपीठाच्या दिशेने कर्णधार पण व्यासपीठावरच्या दिशेने यायचंय। तुषार किणी यांना भेटायचंय। अपने बॉलिंग पार्ट पर मनोज तैयार है, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। और टिप ऑफ टाइम के बाहर निपक आने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलते हुए गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। बीट करते हुए इस वक्त मनोज बल्लेबाज को। स्कोर 21 पर 2। आकाश और रॉकी दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है। मिडल ऑर्डर में बल्लेबाजी कर रहे रॉकी। इस ओवर की अगली गेंद मनोज, राउंड विकेट। और बढ़िया गेंद, खराब शॉट, बल्लेबाज का ऑन पर खेलना चाह रहे थे। टिप्पा खाने के बाद देखिए बाहर की तरफ गेंद निकल रही है, अच्छा टर्न मिल रहा है गेंदबाज मनोज को। और जब मिट्टी की विकेट होती है और अब उंगलियां फिरते हैं तो इसका फायदा मिलता है। आकाश नारंगी के और नारंगी के मैदान को 25 साल पूरे हो रहे, तो बहुत बड़ा टूर्नामेंट भी आ रहा है नारंगी में। ऑन पर खेलना चाह रहे थे, बहुत बढ़िया गेंदबाजी, पहले बाहर निकाला, उसके बाद एक बार फिर देखिए यहाँ क्या हुआ है। एक्शन रिप्ले में राउंड विकेट गेंदबाजी करे मनोज। क्या गेंद अंदर आई है? बिल्कुल, एक बार फिर टप्पा खाने के बाद उछाल मिला, ज्यादा अंदर तो नहीं आई लेकिन एक अच्छी गेंद थी। अपने कद्दों का इस्तेमाल किया गया। प्रजित अंबेरे पहुंच चुके। प्रजित आपका स्वागत है, एक प्रोफेशनल गेंदबाज। ऑन साइड पर कला के साथ मोड़ दिया डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। इससे पहले कि डीप स्क्वायर लेग से खिलाड़ी आए गेंद को फील्ड करे, उससे पहले आप देखें एक बार फिर मिड विकेट का जो खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद की तरफ चला गया था। 22 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ। मनोज के ओवर में बढ़िया गेंदबाजी रही है, केवल 2 रन आए और जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन रहा है। 2 ओवर की कहानी समाप्त। ये मुकाबला समाप्त होने के बाद आर्या 11 अतुल 11 उसन्नी के बीच होगा बहुत बड़ा घमासान। एक छोटा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। दिवसातून झाली एक बार फोटोशूट करायचा एक दिवसात, करमत नाही रे बसून घरात, फोटो पाडू आज नवीन सुरुवात। क्या बात, एक कॅमेरामॅन, एक कॅमेरामॅन, एक कॅमेरामॅन
22 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ। वकास अपने बॉलिंग मार पर तैयार, ऑनसर पर खेलने की कोशिश की थी, गेंद एक बार फिर बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी। मनोज ने गेंद को बाउंड्री लाइन पर फील्ड किया और इसी सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 23 रन 2 विकेट के नुकसान पर। एक बहुत अच्छा मुकाबला। या मॅच साठी सलग 3 षटकारांसाठी सुनीलजी म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे। आकाश 1 रॉकी 2। आकाश के ऊपर निगाह रहेंगे, नारंगी टीम के लिए प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर हमेशा शानदार बल्लेबाजी की है। अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बेहतरीन, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ बहुत तेजी के साथ ट्रैवल, इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा। गेंद बाउंड्री के बाद 4 रन। आदरणीय सन्माननीय अजयजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। अजयदादा भोईर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। AB11 चे प्रोप्रायटर आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ड्राइव करना चाह रहे थे लेकिन फिलहाल गेंद बल्ले के ऊपर नहीं आई। बल्ले का बिल्कुल क्या बाहर ही गेंद लगा वो भी देखना बहुत जरूरी। एक बार बल्ले की गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था क्योंकि देशमुख साहब ने 22 का इशारा किया है। वकास की ये अच्छी गेंद थी। प्रोजेक्ट स्कोर दिखाई दे रहा 53, करंट रेट 11.20 का है। दीपकजी रामचंद्र देशमुख साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप ऋणी आहे। अजयदादा आपलं सहर्ष स्वागत। AB ट्रॉफी कमिंग सून, लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल आणि त्याचे प्रायोजक आयोजक आन बान शान मान सन्मान अजयदादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सुस्वागतम। रॉकी की बात करें तो बिल्कुल इस वक्त संघर्ष कर रहे, रनों के लिए जूझना पड़ रहा है। शॉट सिलेक्शन इतना अच्छा नहीं है। वकास अपने बॉलिंग पर तैयार है। स्कोर 28 2 विकेट के नुकसान पर। खराब शॉट सिलेक्शन, ऑकवर्ड पोजीशन में आ रहे, ऑनसेट पर खेलने का हर बार प्रयास कर रहे, लेकिन एक शॉट वो खेलते जा रहे और गेंदों को टिप्पा खाने के बाद थोड़ा बाहर की तरफ लेके जा रहे हैं गेंदबाज। बहुत बढ़िया गेंदबाज है। टिप्पा खाने के बाद टर्न भी मिल रहा है और आंखों से ओझल होती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जा रही है। इस बार ये इनका पसंदीदा स्ट्रोक है, पुल किया बाउंड्री लाइन की तरफ, जरूरत है। गेंद कमजोर थी, उसके पर प्रहार किया, गेंद को भेज दिया बाउंड्री के बाद 6 रनों के लिए। आर्या 11 टीम कॅप्टन, आर्या 11 टीम कॅप्टन आपल्याला विनंती आहे, आपण समायोजन कक्षाकडे यायचंय। आपल्याला 3-4 वेळा कॉल झालेले आहेत, सातत्याने अनाउंसमेंट आपली होते। आर्या 11 कैप्टन, आर्या 11 टीम के कप्तान को मैं अनुरोध करना चाहूंगा, आपको कॉम्बॉक्स की तरफ आना है। आपकी लिस्ट आपको अपडेट करनी है, फॉर्मेलिटीज को पूरा करना है। आदरणीय सन्माननीय अशोकजी किनी साहेब, अर्थातच लाडाने लाला या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय। लाला साहेब आपलं सुद्धा वेलकम आणि 511 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी आलेलं आहे, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद। आज आर्या 11 पारगाव हा संघ खेळताना पाहायला मिळेल आकाश तरे, ज्याने 4 वेळा 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया आपल्या करिअर मध्ये केले। असं आकाश तरे, वेलकम आकाश तरे, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। RPF पोलीस म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, आकाश वेलकम। 35 2 विकेट के नुकसान पर। फुल टॉस गेंद थी, अच्छी तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए, गेंद स्क्वायर की तरफ आई है पर 1 रन देने का मौका मिलेगा सिंगल के साथ। अब मौका मिलेगा बल्लेबाज आकाश को जो 5 पर बल्लेबाजी करे। 3 ओवर 36 2 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद पर रॉकी ने सिंगल लिया है तो स्ट्राइक अपने पास रखा है। 8 गेंदों में 9 पर खेल रहे। वकास के ओवर में अब 13 रन आए। चला अतुल 11 उसरणी संघाचा कॅप्टन या अतुल 11 उसरणी, वेलकम। पिरवाडीचा वंडर बॉय क्रितेश घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत। काटाळेचा वंडर बॉय अक्षय घरत आज या ठिकाणी उपस्थित झाले। ती संपूर्ण स्टार कास्ट आपल्याच विभागातील पालघर जिल्ह्याचे सर्व खेळाडू। तर अतुल 11 उसरणी संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे। देशमुख सर, देशमुख सर क्या पानी मैदान के अंदर आ सकता है? बिल्कुल पानी मैदान के अंदर आ सकता है।
और 5 मिनट 35 सेकंड का समय बचा हुआ है। पाटिल नेटवर्क की टीम देखिए किस तरह से प्रोफेशनल विजन से काम कर रही है। अब ये जो टाइम था बिल्कुल रुक गया है। 36 2 विकेट के नुकसान पर जलपान के लिए खेल रुका हुआ है। आकाश 5 पर खेल रहे, 4 गेंदों का सामना किया। रॉकी ने 9 रन बनाए, 8 गेंदों का सामना किया। लेकिन हमेशा मैंने देखा कि जब छठे स्टंप की तरफ या पांचवें स्टंप की तरफ गेंद होती है, टप्पा खाने के बाद थोड़ा बाहर की तरफ जाती है, तो बल्लेबाज रॉकी संघर्ष कर रहे हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर मनोज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। ये मैच की बात करें तो 53 मुकाबले हुए हैं टूर्नामेंट में। एक अच्छी प्रतियोगिता, दुधिया रोशनी में जगमगता हुआ ये खूबसूरत मैदान विराथन का। कुनाल 11 दातुरी की बात करें तो पहले बल्लेबाजी करते 3 ओवर में 36 2 विकेट के नुकसान पर, और सारे प्रोफेशनल खिलाड़ी इस मंच के साथ जुड़े हुए हैं। मनोज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। राउंड विकेट इस बार महमूद चला लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है। खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, तालियां बजाने का मौका। दर्शक 106 रन। मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार, मोठे मोठे ते सरदार त्यांनी। खूबसूरत स्ट्रोक था, गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन टाइमिंग बहुत ही बढ़िया रॉकी का। ये टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद। अच्छा एंगल था गेंदबाज का, क्योंकि राउंड विकेट आप गेंदबाजी कर रहे। पहले अगर देखें तो टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद को बड़े स्ट्रोक में तब्दील किया था बल्लेबाज रॉकी ने। रॉकी 15 पर खेल रहे, 10 गेंदों का सामना किया। 13 गेंदों में 22 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी आकाश और रॉकी के बीच। इस साझेदारी में रॉकी ने डोमिनेट किया है। वो बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, ऑनसर पर खेलना तो चाह रहे थे, या खतरा हो सकता है, लेकिन विकेट कीपर ने थ्रो नहीं किया। चाहे तो यहां विकेट मिल सकता था, लेकिन रॉकी आउट ऑफ द ऑफ स्टंप थोड़ा संघर्ष कर रहे। स्कोर 43 2 विकेट के नुकसान पर 43 for 2। चौथा ओवर प्रगति पर है, 5 ओवर का मुकाबला। बेहतरीन आयोजन प्रतियोगिता का, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है। सुंदरी चषक 2024 और सपाले में पहली बार इतना बड़ा मंच डे नाइट में सभी हुनरबाज खिलाड़ियों के लिए मिलता हुआ। विराटन बुजुर्ग में एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट जिसकी चर्चा पूरे महाराष्ट्र में हो रही है। मनोज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। स्कोर 43 2 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर की कहानी आप देख रहे हैं। कमबख्त से गेंदबाजी करने गेंदबाज तैयार है। बढ़िया गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी। बल्लेबाज सफल हुए थे बॉल डिलीवर होने से पहले, और क्या नुकसान हुआ है वह देखना बहुत जरूरी। एक प्लान बिल्कुल दिखाई दे रहा है मैदान के अंदर, क्योंकि इस वक्त 2 टीमें मैदान के अंदर आप देख रहे हैं। एक तरफ AB 11 और कुनाल 11, और दोनों सक्षम टीमें। मनोज अपने अनुभव का पूरा इस्तेमाल कर रहे। रॉकी ने बनाए 16 रन, आकाश 5 पर बल्लेबाजी करे। इसको 44 रन 2 विकेट के नुकसान पर। कुनाल 11 दातेवरी। स्ट्राइक के रन पर बल्लेबाज रॉकी इज प्लेइंग ऑन 16। मनोज ऑन इस बॉलिंग मार्क। बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद। और रॉकी का खेलने का तरीका बिल्कुल अलग है। ताकत का ज्यादा इस्तेमाल करते, टाइमिंग के ऊपर ज्यादा एक बार पे निर्भर नहीं रहते। 22 का इशारा पर देशमुख साहब ने किया है। स्कोर फिलहाल अगर देखें तो आगे बढ़ता हुआ 45 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर आखिरी गेंद। मनोज का बॉलिंग विश्लेषण अभी तक का अगर देखें तो 11 गेंदे और 9 रन दिए हैं। इंपॉर्टेंट मुकाबला, बहुत इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर है, और दोनों सक्षम टीमें। अगली गेंद। अब हम एक बार फिर उछालना चाहते थे, स्लॉक स्विप करना चाह रहे थे। गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। डीप स्क्वेयर की तरफ, बाउंड्री लाइन की तरफ चली गई, और क्या यहाँ बल्लेबाज आउट हो जाएंगे वो देखना बहुत जरूरी। क्या विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई है दोनों बल्लेबाजों ने। बढ़िया फील्डिंग रही थी, और अब कहानी में बिल्कुल क्या ट्विस्ट आने वाला है, बिल्कुल ट्विस्ट आने वाला है। 4 ओवर 46 रन 3 विकेट के नुकसान पर। कुनाल 11 दातिवरे। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा आराध्य, ज्यांच्या कल्पक नेतृत्वानं भीम पराक्रमाने या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली, ज्यांच्या सिंह गर्जनेनं अवघं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं, अशा श्रीमंत योगी शिव छत्रपतीस त्रिवार अभिवादन। 4 ओवर के बाद 43 विकेट के नुकसान पर आकाश 6 रन बना के बैक टू द पेवेलियन चले गए। रॉकी 16 पर खेलते बहुत अल्केश गायकवाड़, रॉकी के ऊपर पूरा रहेगा दारोमदार। अक्षय की गेंद टप्पा खाने के बाद अगर देखें तो क्या पूरी नीचे रही वो देखना बहुत जरूरी। देखिए बल्लेबाज रॉकी की बात करें तो खड़े खड़े खेल रहे हैं, कुछ अच्छे स्ट्रोक आए लेकिन बहुत सारी बिंदी गेंदें भी हैं। गेंदबाजी में परिवर्तन हुआ है, पर खिलाड़ी विकी ने गेंद को फील्ड किया है, 1 रन लेने का मौका मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 47 पर 3। 5वां ओवर निर्णायक ओवर आप देख रहे हैं शिवनेरी चषक 2024। आज का ग्रैंड फिनाले का दिन है, चैंपियन कौन बनेगा। आज जंगल में बहुत सारे शेर देखने का मौका मिलेगा। ये देखें एक बार फिर नजारा, पहाड़ी पर काफी सारे दर्शक आज ये टूर्नामेंट एंजॉय करने के लिए आए हैं। 47 पर 3 हवा में उछाला लांगा पर बाउंड्री पर खिलाड़ी गेंद के नीचे और मनोज ने अच्छा कैच लपका। अक्षय को सफलता मिली। अल्केश बैक टू द पेवेलियन और दातीवरे के लिए बिल्कुल अगर देखें तो बहुत बड़ा झटका लगा है, आउट। हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत नए बैटर मैदान के अंदर संदीप आक्रामक बैटर है, नारंगी के खिलाड़ी है। अक्षय ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है। कद इनका बड़ा नहीं है लेकिन कद से क्या फर्क पड़ता है, कद छोटा है, कहानी बहुत बड़ी। 47 फॉर 4। 5वां ओवर संदीप इस वक्त स्ट्राइक रेंज पर। हमेशा बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी है सैंडी। फ्लैग स्वीप, एक गली पॉइंट कवर, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी तैनात। कहां खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद आई है डीप स्ट्राइक कवर क्षेत्र में, गेंद को रोका गया, 1 रन मुकम्मल किया। दूसरे के बारे में सोच रहे, थ्रो अच्छा नहीं है। 2 रन दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किए और 2 रनों के साथ निर्णायक ओवर में स्कोर 49 रन 4 विकेट के नुकसान पर कुन्नान 11 दातेरे टीम। अक्षय प्रमुख गेंदबाज के तौर पर निर्णायक ओवर डाल रहे हैं। नितिन पाटिल आपका स्वागत। आज दर्शक काफी संख्या में हमारे साथ जुड़ने वाले हैं पाटिल नेटवर्क के माध्यम से भी और इस विराटन के खूबसूरत मैदान पर। आपके स्क्रीन पर अक्षय किनू को आप देख रहे हैं, सामना करेंगे बल्लेबाज सैंडी। 49 फॉर 4। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, लेंथ बहुत बढ़िया। गुलेत पर टिप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल, बैकफुट पर खेलने की कोशिश बल्लेबाज सैंडी द्वारा। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, चकमा देते हुए गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई अवसर नहीं है। स्कोर 49, 4 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। अक्षय अपने बोलिंग मार्ग पर तैयार, सैंडी ऑन स्ट्राइक। फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया है। विकी भरपूर कोशिश कर रहे हैं लेकिन गेंद को नहीं रोक पाएंगे। इस बार गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगा जोर और ये लगा शानदार 4। बॉल परत द्या, तिथे बॉल मॅच बॉल आहे तो परत द्यायचंय। ओके, थँक्यू। या आपण अजयदादा भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। एबी ट्रॉफीचे शिल्पकार आणि आन बान शान मान सन्मान अभिमान एबी दादा यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत। नुकतंच अंजली किनी मॅडम, सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे। अनिलजी किनी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मायेची यावेळेला आपण पाहत आहेत प्रेमाचं प्रतीक
पुष्पगुच्छ अर्थातच बुके देऊन आणि या स्पर्धेची एक गोड आठवण प्रेमळ सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. तर थँक्यू व्हेरी मच एबी दादा, आपण आसनास्थान व्हायचं आहे. तर टॉस लगेच केला जाईल. 30 गेंदों में 54 रनों की जरूरत है. अगले मैच का टॉस हो रहा है आर्या 11 पारगांव की टीम और अतुल 11 उत्सर टीम. तो हमारे साथ जुड़ रहे हैं हमारे साथी कमेंटेटर ओंकार शेट्टी टॉस बॉक्स में. ओंकार जी आइए. और नेक्स्ट मैच आर्या 11 पारगांव बनाम अतुल 11 उत्सर टीम. दो तगड़ी टीमें और प्रो पिचर खिलाड़ी इस मंच पर आप जरूर देखेंगे और मजा आएगा. ऑल इंडिया लेवल के बहुत बड़े खिलाड़ी इस पर हमारे साथ जुड़ेंगे. ओंकार शेट्टी चले एक बार फिर टॉस बॉक्स में. या आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. एबी दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित या ठिकाणी नुकतंच स्वागत झालेलं आहे. तर आपण टॉस करूया. एका साईडला आपण पाहू शकतायत असे प्लेइंग 11 पर्यंत पोहोचलेले आहे. तर शिवनेरी आणि फुलटसन अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. एबी दादा यांच्या शुभ हस्ते तर अक्षय गरटला यावेळेला कॉल करतील. शिवनेरी फुलटसन या ठिकाणी आपण पाहतायत. एबी दादा आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. प्रथमतः वेलकम आहे. टॉस जिंकला, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करणार आहात. आज प्लेइंग 11 मध्ये अतिशय सुंदर उत्कृष्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आल्यानंतर या शिवनेरी चषक विरातन बुद्रुक नांदगडीपाडा वाटलं आणि फील कसं करतो इथे आल्यानंतर? आयोजन खूप चांगलं आहे आणि फ्लड लाईट्स पण खूप चांगला आहे. बॉल चांगला वॉच होईल विकेटवरती. आम्हाला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो, दोन्ही पालघरचेच संघ आहेत. नक्कीच निश्चित स्वरूपात. थँक्यू व्हेरी मच हर्ष पाटील. अक्षय, टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. फलंदाजी करायची आहे, 5 षटकं आहेत, 60-50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न तुमचा जरूर असेल, परंतु इथे आल्यानंतर कसं फील करतात? कारण विटी लाईन मध्ये हा मान जो आहे या अगोदर आमदार चषक पाहिला असेल, परंतु 7 दिवस लगातार आणि डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये हा कन्सेप्ट वाटला. खूप चांगला वाटला, कारण गेल्या वर्षी मला वाटतं मी इकडे खेळून गेलेलो आहे आणि क्वार्टर फायनलला मी हरलेलो होतो एक गाव एक फॉर्मॅट मधून. तर यावर्षी पण आयोजन नियोजन चांगलं आहे आणि यावर्षी नाईट मॅच आहे तर खूप चांगलं आहे. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच अक्षय गैरत यांना आपण पाहिलं, ज्याने 6 बॉलवर 6 चौकार मारण्याची किमया आपल्या करिअर मध्ये केले मनोरच्या मैदानात आणि एक मॅन ऑफ द सिरीज भाविक डिजिटल या स्पर्धेमध्ये सर्कस मैदानात केलेली आहे. असं अक्षय गैरत आमच्या समोर जोडला गेला. नुकतंच एबी दादा यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात आला आणि टॉस लागला. या ठिकाणी आपण पाहू शकतायत एका साईडला संघ पाहायला मिळतोय अतुल 11 उसरणी या संघाच्या बाजूने आणि त्यांनी सांगितलं डेफिनेटली आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहोत. जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा वाकळांचा आवाज ऐकूया. मिस्टर ओमी यांचा आवाज या ऐकूया. आदरणीय सन्माननीय जयवंतजी पाटील सरावली शिवसैनिक आहेत आणि त्यांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आसनास्थान व्हायचं आहे. जयवंत दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. तर जयवंतजी शिवसैनिक आहेत आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जाऊया. हॅलो. सलामीची जोडी
मैदानावरती झाली आहे दाखल. ज्या खेळाडूनं गतवर्षीचा ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचा हंगाम गाजवला, मालिकावीराची बाईक पटकावली, वर्धक नगरचा अगदी अनेक सारे स्टार आज खेळताना आपण पाहिले, त्या सोबतीने आपण पाहिलं नवी मुंबईतील स्टार आज खेळताना दिसले. एका बाजूला पालघर, वसई, डहाणू, सातपाटी या विभागातील स्टार, विटी लाईनचे स्टार आज खेळताना दिसतात. आणि इकडे दाखल झालाय ठाणे घोडबंदर क्रिकेटमधील एक मोठं नाव राहुल कश्यप बॅटिंगसाठी. अंपायरच्या भूमिकेत वन ऑफ द लेजेंडरी अंपायर सादिक लाला सरत, मुन्ना पठाण सध्या मॅच ऑफिशियल भूमिकेत. मॅच ऑन गेम ऑन. टार्गेट मैदानावरती आहे 54 धावेचं. टप्पा पडला डावा स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा. त्या ठिकाणी व्हाईट बॉल. व्हाईट बॉल साठी DRS तुमच्याकडे उपलब्ध आहे आणि जर तुम्हाला अगदी हवा आहे तर तुम्ही अंपायर्सकडे तो कॉल करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला अंपायर्स कॉल नाही, तुमचा टीम DRS यूज करावा लागेल. अंपायर्स वरती कन्व्हिन्स करून तुम्ही तो निर्णय घेऊ शकत नाही. यात बॉलिंग ट्रॅक वरती एक गोलंदाज सारिक, एक चांगला लेग कटर पाहायला मिळाला. स्ट्रायकर एंडला फलंदाज राहुल कश्यप साठी. राहुल कश्यपच्या सोबतीनं फलंदाजीसाठी आलाय करण. खोलवा टप्प्याचा बॉल बाडनपाडमधनं बाहेर काढला. पॉवर प्ले सुरू आहे. चेस मिड विकेटला क्षेत्ररक्षकासाठी बॉल चालला डीप मध्ये स्क्वेअर लेगला आणि मिसफील्ड झाली आहे. बॉल जाईल सरळ निघून बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. पहिला चौकार. थँक्यू डीजे. राहुल कश्यप ठाणे आणि चिंचणीच्या करणला आज ओपन करताना या ठिकाणी तुम्ही पाहता भन्नाट फॉर्म मध्ये करण रावरे. नाम तो अपने सुना होगा. टार्गेट 5 षटक 54 धावेचं. एक जबरदस्त बॅटल रंगलेल्या मैदानाच्या आत. लाईन चांगली आहे, फटका चांगला, पिक केला बॉल, पाठवला सरळ पिकअप शॉट आणि फेकून दिला विकेटच्या बाहेर. राहुल कश्यप ठाणे नगरीचा ब्रँड आज झळकतोय मैदानाच्या आत शिवनेरी चषकात. काय शॉट होता, गुड लेन स्पॉट वरती पडला, पिकअप शॉट, लेनला पिक केलं. अगदी समोर V शेप मध्ये बॅटिंग करणं राहुल कश्यपला नेहमी आवडतं. आणि त्या सोबतीनं स्क्वेअर लेगला बैठक असेल, लॉंग लेगला हा त्याचा सिग्नेचर शॉट. त्याचा स्विचिटचा फटका पाहण्यासाठी नवी मुंबई, घोडबंदर आणि ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये ऑलवेज गर्दी होत असते. फटक्यांचं मोठं भांडार राहुल कश्यपकडे, त्याला थांबवणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्हाला पाहायला मिळतीये. कुणाल 11 दातिवरे. समोर मिडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी सारिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलची होईल समाप्ती. सरासरी देखील अगदी आपण पाहताय तुम्हाला प्रति षटकामागे 10-11 मेंटेन ठेवायचे, कारण टार्गेट 54 धावेचं आहे. 10 पेक्षा सरासरी पुढे 5 षटकांची मॅच आहे. पण सध्या तर इक्वार रन खाली आलाय, कारण पहिल्या षटकात आतापर्यंत 11 आल्यात, त्यामध्ये जोडल्या जातील अजून 6. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर राहुल कश्यपने ठोकलाय. षटकार नंबर 2. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. या षटकारानं प्रेशर मध्ये टाकलाय. कुणाल 11 दातिवरे टीमच्या गोलंदाजाला. बॅटिंग करतीये मैदानावरती टीम AB11. टॉस जिंकला, निर्णय फोल्डिंग करण्याचा घेतला. 5 षटक 53 खर्च झालं. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना चांगल्या प्रकारे विशालला पण पाहिलं. त्यानंतर मैदानावरती रॉकीचे चांगले 2 षटकार आले. संदीपच्या बॅटमध्ये एक चौकार आला. टार्गेट उभं राहिलं मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजे आपण पाहताय
टीम AB समोर 54 धावायचं. व्यावसायिक क्रिकेटचा तडका 40+चा तडका, VT लाईनचं क्रिकेट, विरारचं क्रिकेट, वसईचं क्रिकेट, डहाणूचं क्रिकेट सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलं षटक संपलं. स्कोर कार्ड वरती धावा 17. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 27 धावा करायच्यात. अशोकजी किणी अर्थातच लाला या नावानं जे या विराथ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडनं 511 रुपयाचं डोनेशन या टुर्नामेंटसाठी आलं. जयवंत बाळाराम पाटील सरावलीचे त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं डोनेशन या क्रिकेट टुर्नामेंटसाठी आलं शिवनेरी चषकासाठी. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. आतिषबाजी जल्लोष फटाक्यांची तुम्हाला पाहायला मिळते कारण याच दरम्यान या ठिकाणी आपण पाहताय एक भव्य आणि दिव्य कार्य ज्या व्यक्तिमत्वाचं राहिलंय आणि शुभागमन होत आहे. SK भाई आणि सुरेंद्र सिंग ठाकूर साहेबांचं आणि त्यांच्या सोबतीनं आलेला त्यांचा अफाट सारा मित्र परिवार तर सर्वांचं करूयात व्यासपीठावरती आपण शाब्दिक सुमनानी हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती तुम्ही पाहता SK भाई आणि त्या सोबतीनं आदरणीय सुरेंद्र भाई यांचं शुभागमन झालं. वेलकम आपका दिल के गहराई से हम यहाँ इस्तकबाल और वेलकम करते हैं. आपके आने से ये महफिल और बढ़ेगी सजेगी और इस महफिल में 4 चांद लग जाएंगे. शुक्रिया आपका कीमती समय इस टूर्नामेंट को देने के लिए. जाऊयात मैदानाच्या आत. धावफलकावरती धावा आहेत 18. 1.1चा खेळ झाला. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती अजूनही 23. 36 धावेचा प्रवास या ठिकाणी अजूनही बाकी आहे. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म बॉलर आहेत. अगदी एक चांगला चेंडू वाईट यॉर्कर टाकला होता कॉरिडॉर मध्ये अँगल सोबत. गॅटिंग मानकर 4 विकेट्स ग्रामीण क्रिकेट खेळताना वसई चॅम्पियनसाठी त्यांना काढले. 33 धावा बनवल्या आणि 2 सामन्यांमध्ये जबरदस्त क्रिकेट गॅटिंग मानकरनं खरं तर ग्रामीण क्रिकेट वसई चॅम्पियनसाठी खेळताना दाखवलंय. आज तो गॅटिंग मानकर या ठिकाणी सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती विकेटची खुर्राक लागते गॅटिंगला. फटका ऑन साइडला डीप मध्ये एक बिग बॅश फॉर्मॅट आणि प्रत्येक टीम अगदी जर लगातार विनर 2 सामने जिंकतीये तर टेबल टॉप करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या पाहूयात पहिला विजयाचा आनंद कुणाच्या वाट्याला जाणार. इथे फटका फसला. गॅटिंग मानकरला नाही तर विकेट कुणाला मिळणार. गॅटिंग आज आया ठान कर विकेट लूंगा मैं आज अपनी टीम के लिए जमकर. आणि विकेट कुणाची काढली आहे. राहुल कश्यपची. या मॅच मध्ये फार महत्वाची होती आणि राहुल कश्यप बाद होतोय. धक्का लागला मैदानावरती. पहिला 8 बॉल 17 रनचं योगदान त्यांना दिलं आणि व्यासपीठावरती तुम्ही पाहताय SK भाई आणि त्यांच्या सोबतीनं सुरेंद्रभाई ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मेला मूवी आपण जी पाहिली ऑलवेज एव्हरग्रीन जो चित्रपट राहिला आणि त्या चित्रपटामध्ये एक कलाकार म्हणून ज्यांची एक मोठी भूमिका राहिली. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आज या एक स्टार पर्सनॅलिटीचं शिवनेरी चषक 2024 मध्ये. आज अनेक सारे तारे सितारे क्रिकेटच्या पटलावरचे राजकीय क्षेत्रातील आणि त्या सोबतीनं सामाजिक क्षेत्रातील कला क्रीडा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं हे विराथन नांदगडीपाडा गाव ज्या गावाला आज शिवनेरी चषकानं दिलंय नाव. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आज शोधलं जात आहे कुठे विराथन. कारण या विराथननं दिलंय आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला एक मानाचा सन्मानाचा शिवनेरी चषकाचा अद्भुतपूर्व आणि गौरवशाली हा क्रीडा सोहळा. स्वागत आहे सर्व प्रेक्षक राजाचं. अनेक साऱ्या फ्लडलाइट्स अगदी आपण पाहता ऑन आहेत. मग ज्यावेळी फ्लडलाइट्स ऑफ आणि मोबाईल फ्लॅशलाइट्स ऑन होतील त्यावेळी या मैदानावरती प्रेक्षकांकडे पाहण्याचा नजारा तो देखील वेगळाच असेल. सज्ज राहायचं मित्रांनो तुम्हा सगळ्यांना. डोंगरावरती देखील आज झाडा झुडपातनं प्रेक्षक राजा मॅच पाहतायत. प्रेक्षक गॅलरी स्टँड पॅक आहेत. लाईन चांगली आहे. गॅटिंग मानकर अपील करतो लेग बिफोर विकेट साठी. हाईट फॅक्टर ते चर्चेचं होतं म्हणून तर म्हणालो गॅटिंग मानकर आज 8 ठाण कर विकेट लुंगा मैं जमकर. पहिलं षटक मॅच मधून थोडासा संघ बाहेर होता तो म्हणजेच कुणाल 11 दातिवरे. आता झालाय पलटवार. 18 चेंडू 34 धावेची गरज आहे आणि ते का
तर गॅटिंग मानकरनं खर्च केले धावा मैदानावरती फक्त 3 आणि राहुल कश्यपची विकेट त्यांना काढली आहे. अजूनही उर्वरित 10 मिनिटं 12 सेकंद तुमच्याकडे आहेत. त्यामध्ये तुम्हाला मैदानावरती एक क्रिकेट पूर्ण करायचं आहे आणि उर्वरित 10 मिनिटात मैदानावरती तुम्हाला 2 षटकं टाकायची आहेत. आणि ऑन स्क्रीन तुम्ही पाहता SK भाई आणि त्यांच्या सोबतीनं सुरेंद्रबाई ठाकूर ज्यांना मेला या मूवीमध्ये अतिशय सुंदर एक कलाकार म्हणून भूमिका दाखवली आहे. डीजे मेला मूवीतीलच हे सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळत होतं आणि अतिशय जबरदस्त प्रॉपर टायमिंग असतं. डीजे सुभाष कदम सरांचं. अंपायरचा इशारा नो बॉल. आणि नो बॉल वरती एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी मिळतील. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 3. अल्केश बॉलर्स नेम प्रथम. बॉल तैयार बॉलिंग ट्रॅक वर. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला मिड विकेटला फ्री हिट आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि या पाहूयात या ठिकाणी कशा प्रकारे मैदानावरती रन्स कंप्लीट केला जातील आणि रनिंग बिटवीन द विकेट हे दोन्ही खेळाडू आपल्याला अगदी तेज पाहायला मिळाला. नो बॉल. त्यानंतर आपण पाहता रन्स देखील रनिंग बिटवीन द विकेट 3 आलात आणि धावफलक पुन्हा एकदा 17 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. कारण स्कोर कार्ड वरती धावा झाले 24 ला विकेट गेली आहे मैदानावरती. एक व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आज तुम्हाला पाहायला मिळतं. मोठ्या आशा अपेक्षात AB 11 ला मोठी स्वप्नात कुणाल 11 दातिवरेची आज ती पूर्ण कोणाची होणार या सगळ्या चर्चा मैदानावरती रंगतात. लाईन चांगली होती. खोलात टाकला होता. यॉर्कर करायचं होतं. लो फुल टॉस झालाय आणि त्या ठिकाणी ऑन साइडला पाडमधनं फ्लिक करताना आपण त्या ठिकाणी पाहिलं. नेक्स्ट मॅच टॉस साठी रेडी राहायचंय. आर्या 11 आणि त्यांना फाईट करेल टीम अतुल 11 उसरणी. टॉस झाला आणि नाणेफेकी तिकडे जिंकली आहे. बॅटच्या समोर होता. बीट झालं त्या ठिकाणी. बॅट चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 54 वरती घेऊन जायची आहे. 54चं टार्गेट आणि याच 54च्या टार्गेटला मैदानावरती मोठं बनवण्याचं काम सध्या गोलंदाजी करणारी टीम करते. गॅटिंग मानकरनं केलेलं कमबॅक पुन्हा एकदा खोलात टाकलाय. अगदी उंच पुऱ्या शैलीचा गोलंदाज प्रथम आणि सध्या सातत्याने यॉर्कर्स टाकताना आपण त्याला पाहता. या मॅच मध्ये अगदी चित्र सातत्यानं बदलत चाललंय. सातत्यानं मैदानावरती अगदी परिस्थिती बदलत जाणार आणि अशा कठीण काळामध्ये आज तुम्हाला करायची आहे मैदानावरती लढाई. कारण आज तुम्हाला मैदानावरती लढायचं आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या कर्तृत्वासाठी, आपल्या नेतृत्व क्षमतेसाठी. आणि आज ती क्षमता कोण सिद्ध करेल, व्यावसायिक क्रिकेट कोण गाजवल, या 4 टीम्स मध्ये ती चर्चा सुरू आहे. फटका फसला, मिस टायमिंग, लॉंग ऑन ला तयार क्षेत्ररक्षक टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज आकाशने टिपलाय झेल, विकेटचं पतंग खेळाडू बाद. लागला तरी मी कढई तापवली, मोठं सुरीत वाजवली, लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी पेशल एवढं वाईने सोसायला थोडं तरी
पुढे आधी आपण ऐकलं मेला या सिनेमातील सॉन्ग, त्यानंतर आता तुम्ही बरोबर प्रॉपर टायमिंग 8:42 ऐकताय. पाहून जेवला काय? कदाचित सुभाषदांची आता जेवणाची वेळ झाली आहे, थोडं लक्ष असू द्या. टीम विराथन धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 27 विकेट गेले. 4 मिनिटं 55 सेकंद तुमच्याकडे बाकी आहेत. त्यामध्ये तुम्हाला अगदी 4 ओव्हरचं स्पेल कंप्लीट करायचं आहे. आतापर्यंत सुरू आहे. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल शिल्लक आहे, तिथनं 13 आणि रन बाकी आहेत 27. 24 चेंडू करायचे होते 37. मागच्या 11 बॉलमध्ये रन्स आलेत फक्त 10 आणि विकेट्स गेलेत त्या म्हणजे 2. बॉल तयार. राऊंड विकेट. लोवर फुल टॉस होता. बॅटची आतली कडा घेऊन बॉल मागे चालला. अजून एक डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी राहिली आहे. सुरुवात नो बॉल न जरी झाली मात्र मैदानावरती फक्त 7 धावा या ठिकाणी खर्च केलेत आणि कमबॅक काय असतो ते मैदानावरती दाखवलंय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 27 धावा. 4 मिनिटं 14 सेकंद तुमच्याकडे बाकी आहेत. त्यामध्ये तुम्हाला शेवटचं ते 4थं षटक पूर्ण करायचं. 20 मिनिटाच्या आत 5 षटकांसाठी तुम्हाला टोटल 25 मिनिटं या ठिकाणी दिली जातात. मात्र 4 ओव्हर 20 मिनिटात होत नाही आहेत. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये बाउंड्री लाईनवरती जे 5 आहेत त्यातून तुम्हाला एक आतमध्ये घ्यावा लागेल. मेला सिनेमामध्ये एक वाक्य, शीशा हो या दिल आगे टूट जाता है, लब तक आते आते हाथों से सागर छूट जाता है. या मॅच मध्ये देखील तसंच काही आहे. कोणाला विजय तर कोणाला पराभव. पाहिलेली स्वप्न हातातून निसटून जाणार. विजयाची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी हातामध्ये मिळता मिळता कोणाला राहून जाणार. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 12 बॉल 27 सेकंड स्पेल मध्ये आणला. गॅटिंग मानकरला लेफ्ट आर्म सीमर आहे. गॅटिंग मानकर कमी गतीनं टाकताना आपण त्याला पाहतो. ॲक्युरन्सी ही गॅटिंग मानकरच्या गोलंदाजीची ओळख आहे आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावरती अनेक वर्ष भरपूर दर्जेदार क्रिकेट वसई चॅम्पियन असेल. इथल्या ओपन हाफच्या क्रिकेटमध्ये गॅटिंग मानकरनं सातत्यानं दाखवलं. चांगली बॉलिंग करतोय गॅटिंग. 11 बॉलचा खेळ शिल्लक मैदानावरती. समीकरण आता उरलाय. जिंकण्यासाठी धावा या ठिकाणी करायच्यात अजूनही 25. अजून एक खोलात टाकलेला बॉल होता. खोदून जरूर काढला पण विकेटला फोल्डर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा हलकीशी मिसफील्ड. यावी मानस होतं पण धाडस झाला नाहीये 2 धावेचं. 1च धावेवरती समाधान त्या ठिकाणी मानावं लागेल आणि या एका रन स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30 धावा. 30ला विकेट मैदानावरती गेलेत त्या म्हणजे 2. अजूनही मैदानावरती बॉल बाकी आहे. तिथनं 10 रन बाकी आहेत 24. काय सुरुवात केली होती राहुल कश्यपनं. 2 षटकार 1 चौकार अशा प्रकारे 17 रन्स त्याच्या बॅटमध्ये येताना आपण पाहिले. अवघ्या 8 बॉलमध्ये सामना त्यांना खुला केला होता पण त्याचं बाद होणं मैदानावरती परवडलेलं नाहीये. बॅटिंग करताना टीम AB11ला देखील सांगावं लागेल, आज नाही तो फिर कभी नहीं, अभी नहीं तो कल नहीं. फटका चांगला अलॉंग दी कार्पेट चेसएफ फिल्डरसाठी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. बॉल उचलून फेक केला जाईल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजच या ठिकाणी कंप्लीट झालं. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना चलना होगा. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना चलना होगा. नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम आलम के बेटे क्यों सोचे रहा सरल, कुछ ज्यादा वक्त लगेगा मगर संघर्ष जरूर सफल होगा. हर एक संकट का हल होगा. वो आज नहीं तो कल होगा. बट जर शिवनेरी चषक तुम्हाला जिंकायचं आहे तर आज नाही तर पुन्हा 365 दिवस पाहावी लागेल वाट 5व्या पर्वाची. वाईड यॉर्कर करायचं होतं. रिटर्न क्रीजला अगदी प्रॉपर पिच झाला बॉल आणि बॅटर्स अंपायर्सकडे आशाभूत नजरेनं जरूर पाहत राहिले आणि चेंडू जातोय या ठिकाणी डॉट. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 32ला विकेट आहे 2. 8 बॉल बाकी आहेत. 22 करायच्यात. मोठा फटका येणार का? हो, प्रयत्न जरूर सुरू आहे. चौकार येणार की एक सिंगल मिळणार? लॉंग ऑफ चेंडूवरती वेगानं धावलाय. 1च धाव त्या ठिकाणी मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी राहिलं आणि या एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय 33 या आकड्यावरती. लक्ष 54चं अतिशय सुंदर टेलिकास्ट पाटील नेटवर्क लाईव्ह या ठिकाणी करतीये. समीकरण तुमच्या समोर. 7 बॉल 21 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असताना टीम AB11 पाठलाग करतीये 54 धावेचा. क्लोज आली या मॅच. जन्नत सिनेमा तुम्ही पाहिला त्यातील एक वाक्य आहे, जीत की जंग और हार का मातम इस बीच का अंतर बड़ा बेमिसाल होता है. या मॅच मधला हा चेंडू तोच आहे.
स्लॉक स्वीप बैठक बॉल चालला सीमा रेषा पार संघर्ष अजूनही सुरूच आहे कारण आता AB11 केला पलटवार आणि चौकार आलाय फलंदाज तुम्ही पाहताय मनोजच्या बॅट मधनं आणि या चौकारानंतर मॅच ऑन 6 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात 6 चेंडू आणि अजून समीकरण आपल्याला पाहायला मिळतं 17 धावेचं कम ऑन डीजे हॅलो 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 स्लाइडवर हॅलो 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 6 बॉलचा खेळ हॅलो, शिल्लक हॅलो. जिंकण्यासाठी रन्स करायच्या हॅलो, मैदानावरती हॅलो, 17 हॅलो. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार 7 फूट पेक्षा उंची जास्त गोलंदाजाचं नाव आहे रॉकी आणि रॉकी मैदानावरती आलाय आणि अगदी KGF मधल्या रॉकीला तुम्ही पाहिलं त्यातलं एक वाक्य पॉवरफुल पीपल कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस हिस्ट्री वॉज रॉंग पॉवरफुल पीपल मेक प्लसेस पॉवरफुल आणि आज मैदानावरती या रॉकीला देखील तेच करायचं स्टेज अगदी चांगली आहे 6 बॉल 17 मैदानावरती त्याला डिफेंड करायचं टेनिस क्रिकेट जगतात चर्चा एक मिनिट ओमी तर या पण SK भाई नेहमीच फिल्म इंडस्ट्रियल मध्ये नेहमीच आपल्याला सातत्याने झळताना पाहायला मिळतात सेलिब्रिटी जर आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून सिंहाचा वाटा पाहायला मिळतो आणि या वेळेला आपण पाहू शकतायत आदरणीय सन्माननीय प्रमोदजी साने साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते SK भाई यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी येऊ द्या अप्रतिम आज त्यांनी सुरेंद्र सिंग ठाकूर जे आपण पाहतायत मेला या फिल्ममध्ये ॲक्टरची भूमिका केली होती आणि आमची भरपूर वेळा गाठभेट आणि रॉकी ग्रुप चषकाला सुद्धा आपण पाहू शकला होता एक चांगली रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली होती या ठिकाणी उपस्थित आहेत SK भाई शिवनसई या ठिकाणाहून बिलॉंग करतायत आणि त्यांचं या ठिकाणी करूया आपण सहर्ष स्वागत 5 बॉल आणि 17 धावेची आवश्यकता आहे एका साईडला मॅच सुरू राहील एका साईडला आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करीत आहोत त्याचप्रमाणे आदरणीय सुरेंद्र सिंग ठाकूर या ठिकाणी सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता अनिलजी किनी साहेब यांना विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार या आपण त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया सुरेंद्र सिंग ठाकुर यांचं आप आए बाहर आई आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं सुरेंद्र सिंग ठाकुर साहब ना प्रेक्षकांना एक गोष्ट अजून आवडेल की त्यांच्या माध्यमातनं मेला मूवीतील त्यांचं किरदार असलेलं एक डायलॉग जर आज ऐकायला मिळाला तर त्याची मजा काही वेगळीच असेल प्रमोद सर निश्चित स्वरूपात यावेळेला आपण पाहतायत सुरेंद्र सिंग ठाकूर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे भाताणी गावातील आणि अगदी आमचे जवळचे मित्र या ठिकाणी हेमंतजी कासार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं करूया आपण यथोचित स्वागत सन्मान आणि स्वागत सन्मान करण्याकरिता मी या ठिकाणी विनंती करेन रुपेश किनी यांना विनंती करेन रुपेश किनी यांना लाडू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत हेमंतजी कासार डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी त्यांचं या वेळेला यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत जोरदार टाळ्यांच्या गजरात हेमंतजी कासार साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करूया त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत संदीप गावातील एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व अर्थातच कमी वेळेत यावेळेला उद्योजक म्हणून ज्यांची ओळख ऋषी पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत ऋषी पाटील यांना विनंती करेन आपण समोर या अनिकेत पाटील यांचे बंधू आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत त्यांचं करूया आपण वेलकम 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 ऋषी आपलं सहर्ष स्वागत आहे ऋषी पाटील या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी या ठिकाणी विनंती करेन
तुषार किनी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण ऋषी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. विजयासाठी 3 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता आहे AB11 संघाला. इथून जर आपण पाहिलं तर सामना परिपूर्ण टर्न होताना पाहायला मिळतोय. तुषारजी किनी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत सन्मान करण्यात येत आहे. आणि नेहमीच नितेश भाई यांचं क्रिकेटवरचं नातं हे सातत्याने मी त्यांना आगरी प्रीमियर लीग मध्ये जवळजवळ 7 दिवस त्यांना एकाच स्टँड मध्ये पाहिलं होतं. आणि ते आहेत उद्योगपती नितेश भाई. या आपण आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्याकरिता मी विनंती करेन या ठिकाणी अनिलजी किनी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान. नितेश भाई आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम विनायक भोईर आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. तर या सर्व आमच्या मान्यवर मंडळींचं जयेश घरत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण या करूया. जयेश घरत आज संपूर्ण SK ग्रुप या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि जयेश घरत पारोळवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी करूया आपण वेलकम. आपलं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन विनायक किनी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तर एका साईडला सामना जवळजवळ समाप्ती होण्याच्या मार्गावर. तर या सर्व आमच्या मान्यवर मंडळींचा आम्ही मनपूर्वक शतशः आभार व्यक्त करतोय आणि जाऊया मॅचच्या दिशेने. जयवंतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. बबनजी किनी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते जयवंतजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. एक शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं करणार आहोत यथोचित स्वागत सन्मान. SK भाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहमीच त्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय.